मित्रांनो, कधी विचार केलाय की 10 वर्षांपूर्वी 500 रुपयांमध्ये पिशवीभर किराणा सामान यायचं आणि आज त्याच 500 रुपयांमध्ये फक्त 4-5 वस्तू येत आहेत? असं का होतं? तुमचं इन्कम वाढतंय पण महिन्याचा खर्च भागत नाही. याच्या मागचं नक्की कारण काय? यालाच म्हणतात अर्थशास्त्राचा सर्वात मोठा विलन म्हणजेच महागाई. चला तर मग जाणून घेऊयात महागाई म्हणजे काय व त्यावर मात कशी करायची. 10 वर्षांपूर्वी एक वडापाव 10 रुपयांना मिळायचा, म्हणजे 10 रुपयाची किंमत ही एक वडापाव विकत घेण्या इतकी होती. आज तोच वडापाव 20 ते 25 रुपयांना मिळतो. वस्तू तीच, तुमची भूकही तेवढीच, पण ती भागवण्याकरता तुम्हाला दुप्पट पैसे द्यायला लागतात. म्हणजेच तुमच्या पैशाची किंमत कमी केली आहे, ती महागाई नाही. पण ही महागाई का वाढते? याचे प्रामुख्याने 2 कारणं आहेत. एक तर मागणी वाढणे. जेव्हा बाजारात वस्तू कमी असतात आणि खरेदी करणारे जास्त असतात त्यावेळेस दुकानदार भाव वाढवतात. आणि दुसरं कारण म्हणजे उत्पादन खर्च वाढतो. जर पेट्रोल डिझेलचे भाव वाढले तर वाहतूक खर्च वाढतो आणि कच्च्या मालाचे भाव वाढले तर कारखान्यातनं निघणारी प्रत्येक वस्तू आपोआपच महाग होते. महागाई तर वाढणारच, ती आपण रोखू शकत नाही, पण त्यावर मात नक्कीच करू शकतो. समजा महागाईचा दर 6% आहे, तर तुम्ही गुंतवणूक अशा पद्धतीने करा की त्यावर मिळणारा परतावा हा त्यापेक्षा जास्त असला पाहिजे. जसं की शेअर्स, म्युच्युअल फंड, गोल्ड हे असे काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत की यामध्ये मिळणारा परतावा हा महागाईच्या दरापेक्षा जास्त असू शकतो. लक्षात ठेवा, काळाच्या वेगासोबत धावा. फक्त पैसे कमवू नका, तर ते योग्य ठिकाणी गुंतवणूक करून महागाईला हरवा. महागाईच्या वेगाला जर द्यायची असेल मात, तर आजच करा योग्य गुंतवणुकीला सुरुवात. पुढच्या एपिसोडमध्ये पाहूयात की थेंबा थेंबांची SIP करून इन्व्हेस्टमेंटचं मोठं तळ कसं करता येईल.